नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे जय आता नाटकाला सुरुवात करतो. सगळेजण तिथे उभे असतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा इथे राया कसा चुकीचा आहे हे जयला दाखवून द्यायचं असतं. तेव्हा जय म्हणत असतो की हा राया इथे आपल्या प्रशांतवरती आरोप करतोय, आपल्या कुटुंबामध्ये भांडण लावण्याचं काम करतोय. मग तुम्ही सगळेजण याचं ऐकून का घेत होता? मला तुम्ही फोन करायचा होता ना. तुम्ही मला फोन केला असतात ना, तर मी फोनच्या एका अंतरावरती होतो. मी मगाशीच येऊन या रायाला चांगला धडा शिकवला असता. त्याची बोलती बंद केली असती. काय झालं नाना, जीजी, तुम्ही का नाही मला फोन केला? जेव्हा हा वाटेल तसं प्रशांतला बोलत होता, त्याच्यावरती हात उगारत होता, तेव्हाच तुम्ही मला बोलावलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा जय म्हणत असतो की बघितलंस ना रुचिता, तू याची बाजू घेत होतीस ना. याने काय केलं, तुझ्याच नवऱ्यावरती हात उगारला. आणि तू काय रे राया, माझा फोन चोरून घेऊन गेलास. आणि कशासाठी? तर तुला माझ्या फोनमधून काय हवं होतं? नंबर हवा होता की आणखीन काय? तेव्हा इकडे त्या सायबरवाल्याला सुद्धा तिथे बोलावलेलं असतं. जो हॅकर आहे त्याला तिथे बोलावण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे राया बरोबर ओळखतो की या माणसाला इथे कशासाठी बोलावले. तर या बिचाऱ्याला इतकं मारले, आता मारून मारून त्याच्याकडून खोटं वधवून घेणार. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की आता याला जे काही करायचं आहे ते करू दे, पुरावे घेऊन आलाय ना, पण मी हार मानणार नाही. तेव्हा जय म्हणतो, बोल रे बोल, जे काही बोलायचं आहे ना, ह्या रायाने तुला जे जे करायला सांगितलं होतं सगळं आत्ताच्या आत्ता बोलून टाक. तेव्हा इकडे बोलतोस की आता पुन्हा सांगू? तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, सगळं सांगतो. हा राया माझ्याकडे सरांचा फोन घेऊन आला होता आणि त्याच्यामध्ये हॅक करून त्याने पैसे घ्यायला सांगितले होते. त्याने त्यांच्या मोबाईलमधून पैसे चोरले होते. तर किती चोरले होते? तर 7,000 रुपये. रायाने जयच्या फोनमधून इथे ट्रान्सफर 7,000 रुपये करायला सांगितलेले असतात. तर प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता सगळ्यांसमोर जयने पुरावा म्हणून सांगण्यास सांगितलेली असते. तेव्हा सगळ्यांना असं वाटत असतं की अरे हेच सत्य आहे, म्हणजे रायाने खरोखर याच्याकडून पैसे काढता यावे म्हणून हे सगळं नाटक केलं होतं. तेव्हा जय म्हणतो, काय रे राया बोल, आता काही बोलायचं नाही आहे का तुला? अरे तू माझ्या मोबाईलवरून 7,000 रुपये ट्रान्सफर करायला सांगितलेस की नाही, हे तू कुणाला सांगितलेस का? सगळ्यांच्या समोर तुला मंजिरीची किती काळजी आहे असं दाखवण्याचा जो तू आव आणत असतोस, तुला खरोखर मंजिरीच्या इथे तब्येतीची काळजी आहे का? कशावरून रे हे सगळं प्रशांतने केलं आहे, मी केलं आहे? विनाकारण माझ्यावरती आरोप तर तू करतच होतास. म्हणजे माझ्यावरती आरोप करत होतास कारण माझं मंजिरीबरोबर लग्न ठरल्या दिवसापासून तू माझ्यावरती नको नको ते वाईट साईट आरोप करतोसच आहेस. आणि आता काय ह्या प्रशांतच्या मागे लागलं आहेस? या प्रशांतला आता म्हणतोयस की त्याने औषध दिलं म्हणून? अरे किती खोटे आरोप करशील? लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? सांग ना, लाज नाही वाटत? तेव्हा इथे जय म्हणत असतो की तू एक नंबरचा खोटारडा आहेस, आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतोयस. कशावरून? तू मंजिरीच्या जीवावरती उठलेला नाही आहेस. कशावरून तू मंजिरीला हे औषध दिलेलं नाही आहेस आणि विनाकारण आमच्यावरती आरोप करतोयस? सांग ना. इथे तिचा जीव वाचवण्याचं जे काही नाटक करतोयस, तर ते नाटक तू करतोयस आणि आळ आमच्यावरती आणतोयस. तूच तिला ते औषध दिलं असशील, आम्हाला माहिती आहे. तेव्हा राया म्हणतो, बोल रे बोल, जितकं बोलायचं आहे ना तुला जय, तितकं बोल. पण घोरपड्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि प्रशांत दोघांनी मिळून मंजिरीला हे औषध दिलेलं आहे, मला माहिती आहे. आणि मी कधीच खोटं बोलत नाही रे. खोटं बोलण्याची प्रवृत्ती आहे ना तुझी आहे, कळलं का तुला? अरे तू आहे ना, तू खरा गुंड माणूस आहेस. मला गुंड म्हणतोस? हो ना, मी तुझे पैसे चोरले. किती पैसे चोरले रे मी तुझे? 7,000. 7,000मध्ये काय होणार आहे माझं? जर चोरायचंच असते तर कितीतरी पैसे चोरले असते. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, गप रे गुंडा चोरा, तू आधी तर गुंड होतासच, आता चोऱ्या माऱ्या करायला लागलेस. 7,000 रुपये सुद्धा बास झाले तुला. तू चोरलेच असतील त्याचे पैसे, आता काय नाही बोलतोयस? तेव्हा राया म्हणत असतो, ए शशिकला काकी, अगं तू काही बोल गं, मी चोर आहे, मी गुंड आहे. हो मी आहे, मी गुंड, मी आहे गुंड. मी इथे गरिबाला त्रास तर देत नाही ना. मी श्रीमंत माणसांना नडतो, जे गरिबांना त्रास देतात ना त्यांना मी नडतो. पण तू काय रे, खाकी वर्दीतला गुंड? तू खरा गुंड आहेस, कळतंय का तुला? तू गरिबांना लुटतोस, त्यांच्याकडून पैसे उकळतोस आणि श्रीमंत लोकांचे तळवे चाटतोस, मला माहिती नाही आहे का? तुला काय वाटलं जय, तू माझ्यावरती वाटेल तसे आरोप करशील आणि मी गप्पपणे तुझं सगळं काही ऐकून घेईन असं वाटलं तुला? पण हे बघ, कितीही पुरावे आणलेस, कितीही खोटं बोललास, कितीही माझ्यावरती आरोप केलास, म्हणजे तू खरा आहेस असा त्यातला भाग होत नाही.
तू काय आहेस आणि किती खालच्या पातळीला जाऊन वागतोस ना, हे सगळं सत्य तुझं मी आता या सगळ्यांच्या समोर घेऊन तर येणारच. पण ज्या वर्दीचा तुला इतका माज आहे ना, त्या वर्दीमध्ये राहून तू जे हे काळे धंदे करतोयस ना, ती वर्दी नाही उतरवली ना, तर नाव नाही सांगणार राया म्हणून. कळलं का तुला? आणि तुझ्याबरोबरच आहे ना, या प्रशांतकडून सुद्धा खरं काय ते बघून घेतो की नाही बघच तू. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, "बोल रे ये प्रशांत बोल. अरे ते बघ तुझ्यामुळे त्या बिचाऱ्याने सुद्धा मार खाल्लाय आणि ती मिस फायर मरणाच्या दारात उभी आहे रे. अरे वाचव त्यांना, तूच वाचवू शकतोस." तेव्हा इकडे आता राया हा प्रशांतच्या कानाखाली द्यायला जातच असतो. तेवढ्यातच तिथे मध्ये रुचिता येते आणि रुचिता जोरदार रायाच्या कानाखाली देते आणि म्हणत असते की माझ्या नवऱ्याला परत हात नाही लावायचा. तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावरती हात उगारायची? हां, मगापासून ऐकून घेते. अरे काय नाही केलं तुझ्यासाठी. आम्ही दोघीजणी बहिणी नेहमी तुझ्या पाठीशी उभे राहिलो खंबीरपणे, तुला साथ दिली. पण तू आता माझ्या नवऱ्यावरतीच आरोप करायला लागलायस. कधीच ते असं करू शकत नाही, कळलं ना? तुझी हिंमत कशी झाली हां? तेव्हा रुचिता इथे आता रायावरती हात उगारते, तरीसुद्धा राया तिला काही बोलत नाही. तो फक्त म्हणतो, "ए रुचिता." तेव्हा रुचिता म्हणते, "काय आहे रुचिता हां? मारणार आहेस मला? माझ्यावरती हात उगारणार आहेस? उगार ना माझ्यावरती हात, मार मला." पण हे बघ, एक गोष्ट तुला सांगते मी राया, तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता, पण तू एवढा नीच असशील या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता. एक गोष्ट मी सांगते तुला, माझ्या नवऱ्यावरती पुन्हा कधीच हात उगारायचा नाही हं. त्यांना हातसुद्धा लावलास ना, तर याद राख, आता जर इथे मंजू असती ना, तर मंजूने सुद्धा तुझ्या या वागण्याला कधीही पाठीशी घातलं नसतं, तुझी कधीही साथ दिली नसती. ही एक गोष्ट तू लक्षात ठेव, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता रायाला रुचिताचा खूपच जास्त राग आलेला असतो, पण तरीसुद्धा तो आपल्या रागाला कंट्रोल करतो आणि म्हणतो, "बघितलंस काय रे प्रशांत, या सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे. त्या त्या मंजिरीचा सुद्धा तुझ्यावरती विश्वास आहे, पण माझा नाही आहे. कारण तुझा खरा चेहरा मला माहिती आहे ना. हे सगळेजण मला चुकीचं समजतायत. मी पैसे घेईन आणि या जय घोरपडेचे, अरे तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं कांड केले मला बरोबर माहिती आहे. आताच्या आता तुझ्या तोंडून सगळं खरं घेतो की नाही वधून बघस तू. आणि हे रुचिता, तुला तुझा नवरा बरोबर वाटतोय ना? तू कितीही मला चुकीचं बोललीस ना, तरी तुझ्या नवऱ्याला मी सोडणार नाही आहे, कळलं ना?" आणि तेव्हा इथे राया जोरदार आता इथे त्याच्या कानाखाली मारायला जाणार प्रशांत खूपच जास्त घाबरलेला असतो. काय बोलावं आणि काय नाही त्याला काही कळत पण नसतं. कारण तो चुकीचा आहे त्याला माहिती असतं. पण तो खरं काही बोलायला गेला तर जय घोरपडे कथा आणि त्याच्या बायकोला मारून टाकेल अशी धमकीसुद्धा देण्यात आलेली असते. त्यामुळे प्रशांतला खरं बोलायचं असतं. तो एवढा वाईट पण नाही आहे जयसारखा. पण प्रेक्षकांनो इथे आपल्या मुलीसाठी आणि बायकोसाठी तो आता गप्प बसतो. खरं काय आहे ते कुणालाही सांगत नाही. पण इथे आता रुचिताने मात्र खूपच मोठा गैरसमज रायाबद्दल करून घेतलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता करायचं तर काय करायचं? राया म्हणतो की रुचिता तू काही बोल, कितीही अक्रांत तांडव कर, पण याने तुझा नवरा बरोबर आहे असं होत नाही. थांब त्याला आत्ताच खरं बोलायला सांगतो. आणि इथे राया प्रशांतच्या जोरदार कानाखाली द्यायला जाणार. तेवढ्यातच तिथे आपल्या मंजिरीची एंट्री होते आणि मंजिरी रायाचा हात पकडते. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की एवढी मंजिरी आजारी असताना देखील ती बाहेर आलेली असते आणि रायाला तिने थांबवलेलं असतं. तेव्हा राया म्हणतो, "अगं ए मिस फायर, अगं तू कशाला इथे आलीस? हे बघ तुझी तब्येत बरोबर नाही आहे ना, तू का बरं बाहेर आलीस सांग? आधी बस तू इथे, बस बरं." तेव्हा इथे राया मंजिरीला आता तिथे चेअरवरती बसवतो. तेव्हा इकडे आता मंजिरी तिथे आलेली असते फक्त प्रशांतला वाचवण्यासाठी. कारण तिला माहिती असतं राया कधीच खोटं बोलत नाही. पण प्रशांत इथे नक्कीच चुकला असेल म्हणून रायाने त्याच्यावरती एवढा मोठा आरोप नाही तर तो सत्यच बोलत असतो. तर इकडे आता राया म्हणत असतो, "अगं ए मिस फायर, तू कशाला इथे आलीस सांग ना? का आलीस तू इथे? तुला त्रास होईल ना? तू जा बरं आतमध्ये जा. तुला माहिती आहे या प्रशांतने काय केले तुला माहिती आहे का?" तेव्हा इकडे आता रुचिता म्हणत असते, "मंजू तुला माहिती आहे हा राया आहे ना माझ्या नवऱ्यावरती आरोप करतोय अगं प्रशांतवरती. तो म्हणतोय की प्रशांतने तुला ते औषध खाऊ दिले. आता तूच मला सांग, प्रशांत तुला ते औषध खायला का बरं देईल? अगं प्रशांत किती चांगले तुला माहिती आहे ना. ते आपल्या सगळ्यांचा किती रिस्पेक्ट करतात, किती आदर करतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा राया त्यांच्यावरती आरोप करतोय. तेव्हा मला हे नाही आवडलेलं आहे. आत्तापर्यंत आपण रायाला खूप सपोर्ट केला ना दोघींनी मिळून. आता तू मला सांगच, तुझा सगळ्यात जास्त विश्वास कुणाचा आहे? आमच्या सगळ्यांवरती तुझा विश्वास आहे की या रायावरचा विश्वास आहे? ते तू मला आज सांगच."
तू कुणाच्या बाजूने आहेस. तेव्हा इकडे आता काय बोलावं काय नाही हे मंजिरीला बरोबर माहिती असतं. असं नाही की तिला कळत नसतं. ती बोलत असते की माझा आहे ना राया, तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण तू आता एक काम कर, प्रशांतला जाऊ दे. प्रशांतला काही बोलू नकोस, त्याला काही विचारू नकोस. तेव्हा इकडे रुचिता म्हणते, मंजू हे काय बोलतेस तू? तेव्हा इकडे राया म्हणत असतो, अगं मिस फायर, तू याला पाठवतेस, कुठे जायला सांगतेस तू याला? याने खरंच काय केलं तुला माहिती नाही आहे. अगं याने जय घोरपड्याकडे औषध दिलं तुला द्यायला. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की मी याला सोडणार नाही, मी याला धडा शिकवणार आहे. तेव्हा रुचिता म्हणत असते की मंजू तू ह्या रायाची बाजू घेतेस, तुला हा राया बरोबर वाटतोय, म्हणजे प्रशांत चुकीचे आहेत असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा इकडे आता राया हा बरोबरच आहे, बरोबर इथे मंजिरीला माहिती असतं, कारण तो विनाकारण कुणावरती आरोप करत नाही हे तिला माहिती असतं. त्यामुळे ती म्हणत असते की माझा रायावरती पूर्ण विश्वास आहे, पण राया तू प्रशांतला काहीच बोलायचं नाही. तेव्हा राया म्हणतो मी नाही त्याला सोडणार. तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ राया, माझी शपथ आहे तुला, तू अजिबात इथे काही बोलायचं नाही आहेस प्रशांतला. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते रुचिता बघितलंस ना, अगं तू हिच्याबरोबर नेहमी उभी राहिलीस, हिची साथ दिलीस आणि बघितलंस तिचा सगळ्यात जास्त विश्वास कुणावर आहे ते, तर तिचा सगळ्यात जास्त विश्वास जर कुणावरती आहे तर तो रायावरती आहे. मग आता ज्या लोकांना आपली गरज नाही आहे त्या लोकांना आपण इथे आता थांबायचं नाही, त्यांना आधार देण्यासाठी. मग त्या लोकांची गरज आपल्याला पण नाही आहे, आपण सुद्धा या लोकांची साथ कधीच द्यायची नाही. तेव्हा इकडे आता मंजिरी ही खूपच जास्त टेन्शनमध्ये असते, कारण का रुचिताला तिला दुखवायचं नसतं, पण इथे रायावरती तिला अविश्वाससुद्धा दाखवायचा नसतो. तेव्हा इकडे शशिकला रुचिताला घेऊन तिथून जाते आणि प्रशांतसुद्धा जातो. तेव्हा इथे उमा मात्र गप्प बसलेली असते. तेव्हा जय घोरपडे म्हणत असतो की ही म्हातारी एवढी शांत कशी थांबली आहे? तेव्हा जय म्हणतो की बघितलंत ना, या माणसाने काय केलं, घरच्या जावयावरती हात उगारला. अहो आता त्याने जर तो अपमान लक्षात ठेवला आणि आपल्या मुलीला जर त्रास केला घरातल्या, तर आपण काय करायचं? रुचिताला त्रास केला तर आपण काय करायचं? तो बिचारा जावई माणूस ह्याचा मांससुद्धा खात होता, पण तोंडातून त्याच्या एक शब्दसुद्धा आला नाही. तेव्हा इकडे डॉक्टर येतात आणि म्हणत असतात की इथे मंजिरी काय करते? मंजिरी अजून तू पूर्णपणे रिकवर झालेली नाही आहेस, चल बरं आतमध्ये वॉर्डमध्ये चल. आणि हे बघा, कोणीच आता मंजिरीला त्रास द्यायचा नाही आहे, तिच्याजवळ यायचं नाही. आणि डॉक्टर येतात, मंजिरीला घेऊन तिथून जातात. तेव्हा जय म्हणतो जीजी बघितलंत ना, बघताय ना नाना, म्हणजे आपल्या मंजिरीचा अजूनही विश्वास या रायावरतीच आहे. या रायाने काय जादू केली आहे ना तिच्यावरती काय माहिती. म्हणजे हा गुंड माणूस याचा वाईटपणा तिला अजून दिसतच नाही आहे. घरच्या जावयाला मारलं, त्याचा अपमान केला, त्याची गळफटी पकडली, तरीसुद्धा मंजिरी म्हणते की याच्यावरती विश्वास आहे आणि आपल्यावरती नाही. म्हणजे आपण असं करायचं तर काय? तेव्हा इकडे उमा आता जयला काहीतरी बोलेल किंवा रायाला काहीतरी बोलेल, त्याच्याबरोबर भांडेल असं त्याला वाटत असतं. पण उमा तसं काहीच करत नाही. उमा सरळ गप्प बसते. तेव्हा इकडे सगळेजण काळजीत असतात. उमा आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथे माझी मुलगी एवढी आजारी आहे, ती बरं तर होऊ दे, मग याला बरोबर मी धडा शिकवते या रायाला. हा राया काही ना काहीतरी तमाशे करतच असतो. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात आणि म्हणत असतात की आता मंजिरी थोडीफार रिकवर झालेली आहे आणि ती लवकरच बरी होईल. आपण आता तिला जास्त त्रास देऊ नका हां, पण ती लवकर रिकवर होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ती अजून पूर्णपणे झालेली नसली तरी आता पहिल्यापेक्षा आता खूपच जास्त बरी आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे. तेव्हा इथे आनंदाची बातमी दिलेली असते. उमा, राया, नाना, मामा सगळेजण खूपच जास्त खुश होतात, आनंदी होतात. तेव्हा इकडे उमा म्हणते आम्ही जाऊन आमच्या मंजिरीला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात नक्कीच भेटू शकता, पण हे बघा, तुम्ही आहे ना मंजिरीला काही त्रास होईल असं काही बोलू नका, सगळं छान छान बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राया दादा, आधी तू मंजिरीला भेटायला जा, कारण का मंजिरी मगापासून फक्त राया राया एवढंच करते. तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं असेल तेव्हा आधी तू भेटायला जा. तुला जर काही वाटलं तर मला बोलव, मी इथेच आहे. तेव्हा राया म्हणतो ठीक आहे. तेव्हा इकडे उमाला राग येतो. उमा म्हणत असते की आई वडील असताना इथे मंजिरीला आधी या रायाला भेटायचं आहे, पुढे पुढे करतो हा राया नुसता. तिला राग येत असतो की आईवडिलांना भेटायच्या आधी राया तिला भेटायला गेलेला असतो. तेव्हा राया इथे मंजिरीला भेटायला आल्यानंतर मंजिरी तोंडाचा मास्क काढून बाजूला ठेवते. तेव्हा राया म्हणत असतोय मिस फायर ते काढू नकोस, अगं तुला अजून रिकवर व्हायचं आहे, बरं नाही व्हायचं आहे का तुला? ते राहू दे बरं, हे बघ तू आता लवकरात लवकर बरी हो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते राया अरे मी बरी आहे, हे बघ
मी तुझ्याकडून एक वचन घेतलं आहे, तुला माहिती आहे ना, जर मला काही झालं तर तू माझ्या घरच्या लोकांची काळजी घेशील ना. तेव्हा राया म्हणतोय, मिस फायर तुला काही होणार नाही आहे, उगाच वाटेल तसं काही बोलू नकोस, तुला आता ठणठणीत बरं व्हायचं आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया माझं एक ऐकशील का? तेव्हा राया म्हणतो की मी तुझं सगळं ऐकतो, तुला माहिती आहे, बोल तुला काय बोलायचं आहे ते, मी तुझं सगळं ऐकेन. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ राया, जे झालं ते झालं, तू प्रशांतला काही बोलायचं नाही, त्याला प्रश्न विचारायचे नाही आणि सत्य त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही. तेव्हा राया म्हणतो, का तू असं का बोलतेस? त्याने काय केलंय तुला माहिती नाही आहे मिस फायर? अगं त्यानेच या जय घोरपडेला औषध दिलंय. तुला जे जय औषध देतोय ना, ते औषध प्रशांतनेच त्याला दिलेलं आहे आणि हे मी स्वतः शोधून काढले. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की म्हणून तर मी बाहेर सगळ्यांसमोर काय सांगितलं की माझा तुझ्यावरती विश्वास आहे. याचा अर्थ काय होतो? प्रशांतने असं केलं असेल असा मी विश्वास ठेवला आहे ना, पण मलाच आता प्रशांतचं हे सगळं सत्य बाहेर काढायचं नाही आहे. कारण का रुचिता खरंच खूप चांगली आहे रे. रुचिताने प्रत्येक वेळेला माझी साथ दिली आहे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. आणि आता आपली रुचिता एकटी नाही आहे, तिला एक बाळ आहे ना, कथा पण आहे तिच्याबरोबर. मग जर प्रशांतने हे सगळं केलं असेल तर ते सत्य सगळ्यांनाच कळेल आणि रुचिताला वाईट वाटेल रे, की तिच्या नवऱ्याचा हात आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे माझी जी अवस्था होते त्याला. तेव्हा राया म्हणतो, हां मग कळू दे ना, त्या प्रशांतमुळे तू मरणाच्या दारामध्ये उभी आहेस, मग ते रुचिताला कळू दे. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही राया नाही, हे बघ माझं कुटुंब मला तोडायचं नाही आहे. प्रशांत आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि जर प्रशांतनेच मला मारण्याचा प्रयत्न केला आहे हे जर सगळ्यांना कळलं ना, तर सगळ्यांचा विश्वास तुटेल रे आणि एकमेकांचाही विश्वास तुटेल आणि माणसं एकमेकांपासून दुरावतील. आणि काही झालं ना राया, तरीसुद्धा मला माझं कुटुंब तुटू द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी मला माझा जीव जरी द्यावा लागला ना तरीसुद्धा चालेल, पण मी माझं कुटुंब तुटू नाही देणार. तेव्हा इथे राया म्हणतो, हे बघ मिस फायर, मी असं तुझं ऐकेन की नाही मला माहिती नाही, मी नाही ऐकणार आहे तुझं. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, हे बघ राया, माझी शपथ आहे तुला, तुला माझा ऐकावंच लागणार आहे. त्यानंतरला शशिकला म्हणत असते की काय हा राया पण ना आधी त्या जय घोरपडेच्या मागं लागला होता आणि आता प्रशांतच्या मागे लागलाय. माझा घसा खराब झाला याच्यामुळे, माझा आवाज बघ कसा झाला. तेव्हा इकडे तुम्ही खरोखर असं काही केलेलं नाही आहे ना जावई बापू, विनाकारण त्याने तुमच्यावरती आरोप केलेत, सोडणार नाही ही शशिकला. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, त्या काय झालं रायाला खरंच काही कळत नाही आहे, वेडा झालाय तो, सगळ्यांवरती फक्त आरोप करतोय. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो, जाऊ दे ना सासूबाई, जाऊ द्या, त्याला काय बोलायचं आहे ते बोलू दे, आपण नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तेव्हा रुचिता म्हणते, पण मला तुमच्याशी बोलायचं आहे. जेव्हा राया तुमच्यावरती एवढे मोठे मोठे आरोप करत होता तेव्हा तुम्ही त्याला उलट उत्तर का दिलं नाही? जसा गुन्हा करणारा गुन्हेगार असतो तसा तो गुन्हा सहन करणारा सुद्धा गुन्हेगार असतोच, हो की नाही? मग तो तुम्हाला मारत होता, तुमच्यावरती हात उगारत होता, तेव्हा तुम्ही इथे त्याला थांबवलं का नाही? त्याला विरोध का केला नाही की तुमची या सगळ्यात काही चुकी नाही आहे? तुम्ही तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही. तुम्ही तो अन्याय सहन करत राहिला, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतोय, मिस फायर, मी असं करेन की नाही मला नाही माहिती, तो प्रशांत खूप चुकीचा वागतो, त्याला जर मी विचारलंच नाही काही तर मग तो त्याच्यावरचं औषध कसं काय देणार? तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, हे बघ राया, मला तुला समजवायचं होतं ते मी समजावले, तू प्रशांतकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, जे जसं चाललंय तसं राहू दे. प्रशांत गुन्हेगार आहे हे जर सगळ्यांना कळलं तर विनाकारण सगळेजण त्याला वाटेल तसं बोलतील आणि आमच्या घरामध्ये सुद्धा इथे फुटाफूट होईल आणि मला ते नको आहे, कळतंय ना तुला? आता माझे जेवढे पण दिवस राहिलेत तेवढे मला काढू दे, माझा जीव गेला तरी चालेल, काही हरकत नाही आहे, पण घर तुटता कामा नये, मी तुला आत्ताच सांगते. आणि मला जर काही झालं तर तू आहेस ना माझं घर सांभाळायला, तू माझ्या जीजी, नाना आणि निखिलला सांभाळशील ना? तेव्हा राया म्हणतो, मिस फायर असं काही बोलू नकोस, तुझी मला गरज आहे गं. तेव्हा मंजिरी म्हणते, राया म्हणजे तू असं का बोलतोयस? तेव्हा राया इथे तिच्याकडे बघतच राहतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मंजिरीची तब्येत खूपच जास्त क्रिटिकल झालेली असते आणि तेव्हा इथे बाप्पांचं आगमन होत असतं. तेव्हा इथे रस्त्यामध्ये चाक आता अडकतं, खचतं. तेव्हा तिथे राया जातो आणि खचलेलं ते जे चाक असतं ते आपल्या ताकदीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेर निघाल्यानंतर जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतो. तेव्हा बाप्पाच्या गळ्यातला जो हार असतो तो इकडे रायाच्या हातावरती पडतो आणि बाप्पाने रायाला जणू काही आशीर्वादच दिलेला असतो. तेव्हा तो आशीर्वाद बघितल्यानंतर रायाला सगळ्यात जास्त आनंद
आनंद होतो आणि त्याला असं वाटतं की आता बाप्पाचा आशीर्वाद मिळालेला आहे, त्यामुळे इथे मंजिरीचा जीव तर नक्कीच वाचणार आहे. आणि मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी इथे त्याने दिवस रात्र एक केलेला असतो आणि मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी त्यानेच आता प्रयत्न करत तिच्यासाठी औषधसुद्धा मिळवलेलं असतं.